नमस्कार. सर्व मतदार बंधू भगिनींना सूचना करण्यात येते किंवा आवाहन करण्यात येते की केंद्र शासनाने मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम हाती घेतला असून त्यासाठी त्यांनी 2002 मध्ये ज्या उमेदवाराचे किंवा ज्या मतदाराचे नाव मतदान यादीमध्ये होते त्यांच्यासाठी आधार मॅपिंग मतदार मॅपिंग करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना आपल्याकडील आधार कार्ड मतदान कार्ड तसेच आपला पासपोर्ट फोटो आपल्या प्रभागातील किंवा आपल्या जवळच्या राजकीय पदाधिकाऱ्याशी संपर्क साधून शासकीय अधिकाऱ्याकडे जमा करायचा आहे. त्यानंतर ज्यांचे नाव 2002 नंतर मतदार यादीमध्ये समाविष्ट झालेले आहे त्यांनी वंशावळीनुसार त्यांचे 2002 मध्ये आपल्या आई वडील आजोबा आजी यांचे मतदान कार्ड किंवा इपिक नंबर 2002 च्या यादीमधील आधार कार्ड तसेच मतदान कार्ड व एक पासपोर्ट फोटो असे 4 दस्तावेज आपल्या BLO कडे किंवा आपल्या संबंधिताकडे जमा करावे. तसेच ज्या महिलांची नावे 2002 नंतर मतदार यादीत समाविष्ट झालेले आहे त्यांनी आपल्या माहेरकडील आपल्या आई वडील आजोबा आजी यांच्या 2002 च्या यादीमधील त्यांच्या तिथल्या BLO कडून आपला संबंधिताचा वंशावळीनुसार त्यांचा इपिक नंबर त्या यादीतून घेऊन आपल्या येथील BLO कडे इपिक नंबर आधार नंबर मतदार नंबर व पासपोर्ट फोटो आपल्या BLO कडे जमा करावा. तसेच ज्यांना कुणालाही अडचण आली असल्यास आम्ही याच्या त्या प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर फक्त सिंदखेड अपलोड केलेले आहे. त्यामध्ये प्रत्येक युवकांनी आपापल्या नातेवाईकांनी तसेच सुशिक्षित युवकांनी आपल्या प्रभागातील आपल्या जवळच्या व्यक्तींना आपल्या मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी मदत करावी. तसेच कुणालाही अडचण आल्यास सिंदखेड येथील शिवसेना नेते आतिश भाऊ ताळणे तसेच सिंदखेड नगर परिषदेचे 5 नगरसेवक ॲडव्होकेट संदीप भाऊ मेहत्रे गटनेते तसेच योगेश भाऊ म्हस्के उपनगराध्यक्ष तसेच गौतम खरात किशोर म्हस्के व इतर आजी माजी पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मी माझ्यातर्फे सर्व मतदारांना करीत आहे.